वनवासी आणि आदिवासी यांनी काय घोडं मारलंय आणि कशामुळे मारलंय? आजही सामाजिक भूमिकेमध्ये आणि सामाजिक प्रवाहामध्ये येण्यासाठी यांना आजही संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष साधा नाहीये. कारण की आधीच परिस्थितीनं मांडलेली अनेक पद्धतीची बालंट यांच्या डोक्यावर येऊन ठिपलेली आहेत आणि त्यावर शासनाच्या क्रूर अशा जाचक परिणामांमुळे आजही हा घटक समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. कारण की शिक्षणाची परिस्थिती तशा पद्धतीने झाली आणि हे शिक्षण ज्या पद्धतीनं त्यांच्यावर ज्या पद्धतीची भूमिका दाखवत आहे आणि ज्या पद्धतीने त्यांना सावत्रपणाची जी वागणूक देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये आजही त्यांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होत आहे. कायदे जरी अनेक निर्माण केले असतील, अनेक कवच कुंडल त्यांना देण्यात आले असतील, पण खऱ्या अर्थानं जी सामाजिक धुरा आहे आणि सामाजिक नीती आहे आजही त्यांच्यासोबत दोगलेपणाचीच आपण वापरली गेलेली असं म्हणता येईल. याच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेमध्ये सर्व जाती धर्म, सर्व संप्रदाय, सर्व माणूस एक प्रवाहामध्ये यावं यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं आम्ही संविधान स्वीकारलं आणि कालच या संविधान निर्मिती करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. खऱ्या अर्थानं कालच विषय मांडायचा होता, पण या बाबासाहेबांच्या जयंतीमुळे हा सगळा विषय श्रोत्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही यासाठी आज विषय मांडतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आदिवासी लोकांची परिस्थिती आणि ज्या आदिवासींचं भांडवल करून स्वतःची मक्तेदारी स्थापन करणारा पांढरपेशा समाज ज्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये वावरतोय, खऱ्या अर्थानं त्यांची उपेक्षितता, त्यांची दरिद्रता, त्यांची अज्ञानता ही नष्ट व्हावी ही काळाची गरज आहे. आणि या काळाच्या गरजेमध्ये ज्या पद्धतीनं बाकी समाजाला आपल्या विकासासाठी विविध आयाम देऊन सामाजिक या परिप्रेक्षामध्ये एक चांगलं जीवन जगण्याची एक स्रोत निर्माण करून देण्याची संधी या पद्धतीने शासन देतं, मात्र आजही आदिवासी या अधिकारापासून वंचित आहेत. विषय आला तो या आदिवासींच्या मुलांसाठी ज्या आश्रमशाळा उघडण्यात आल्यात. एकूण बीड जिल्ह्यामध्ये 3 आश्रमशाळा आहेत, 2 आष्टी तालुक्यात आणि 1 धारूर तालुक्यात. एक तर या धारूर तालुक्यातल्या ज्या पद्धतीच्या शाळेची अवस्था आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत वापरण्यात आलेला सावत्रपणा हा स्पष्ट जाणवतो. थेटेगावांनी इथे मंजूर झालेली ही शाळा त्या थेटेगावांच्या लोकांनी जागा न दिल्यामुळं कांदेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आली. कांदेवाडी म्हणजे दरी डोंगरामध्ये असलेलं गाव, रस्ताही धड नाही, जायला यायला उपेक्षित असं ठिकाण, तरी शासनाच्या पटलावर गायरान जमीन मुबलक तिथं उपलब्ध असल्यामुळं या आदिवासी मुलांच्या शाळेसाठी तिथं जागा अधिग्रहण करण्यात आली. बरं, ते अधिग्रहण केल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये आज शाळेची भव्य इमारत बांधून तयार आहे, शाळेच्या मध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं देण्यात आलंय, मात्र ज्या पद्धतीची परिस्थिती त्या मुलांवर करायला पाहिजे त्याबद्दल शासन मात्र आणि तिथले जे काही करते धरतेत त्यांनी आपला सावत्रपणा आता शिगेला पोहोचवलाय. या मुलांसाठी शासन हजारो रुपये खर्च करतं. त्यांच्या शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्हावे, ते मानसिक दृष्ट्या सबळ व्हावे, सामाजिक स्त्रोतामध्ये त्यांची चांगल्या पद्धतीने प्रगती व्हावी यासाठी विविध प्रकारचे सगळे स्त्रोत त्यांच्यासाठी आणून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र वापरणारा कोण आहे आणि वापरणार कसा? कारण की इथं स्वार्थाची जी खळगी आहे ती कुठं संपत नाही. आजही आदिवासी मुलांची जी परिस्थिती आहे ती ते ज्या वस्त्यांवर ज्या तांड्यांवर राहतात त्याच्यापेक्षा दयनीय आहे. न पोटभर अन्न आहे, न चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, न चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे. फक्त रानटीपणाच्या परिस्थितीमध्ये सोडून दिलेली, झोकून दिलेली ही आदिवासी जमात आजही याच परिस्थितीमध्ये आपला संघर्ष करते. खऱ्या अर्थाने या मुलांच्या संदर्भात जर कधी भेट घ्यायला गेलो तर आपल्याला त्यांच्या दयनीयता लक्षात येतात. पोटभर अन्न मिळाल्यामुळं
येणाऱ्या जाणाऱ्या जे कोणी त्यांच्या जवळ येतात त्यांच्याकडून ते पैशाची मागणी करतात. कायच्यासाठी? बिस्किट पुडा खाण्यासाठी. का? शासनाने प्रत्येक बालकासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जे मोजमाप करून लावलेलं म्हणजे वसतिगृहासाठी मोजमाप करून दिलेलं धान्य कमी पडतंय की काय? पण मुळात ही धान्य त्यापर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी त्या मुलांच्यावर ज्या पद्धतीची कुपोषणाची वेळ आली आहे, ज्या पद्धतीने अर्धवट ताट त्यांच्या नशिबी आणून सोडलंय आणि खऱ्या अर्थाने हे अर्धवट ताट आजही त्यांची त्याच पद्धतीची उपेक्षा करत आहे. शिक्षणातच सोडा आणि ह्याच्यावर मोठा कळस. सगळं वातावरण सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा त्यांना रस्त्यावर बसून जेवण्याची वेळ येते. त्यांना रस्त्यावर वाढलं जातं. मग शासनाच्या या समाज कल्याण विभागाची जी काही मंडळी आहेत किंवा ज्या आश्रमशाळेवर जे कोणी फरारी पथकातली ती लोक आहेत, ते फक्त काय डोळ्यावर पट्टी बांधून या शाळेत जातात का? या शाळेतल्या विद्यार्थ्यांची कधी चौकशी करण्यात आली का? त्यांच्या गुणवत्ता यादीची कधी पडताळणी करण्यात आली का? त्यांच्या शारीरिक क्षमतेची कधी चाचण्या करण्यात आल्यात का? या सगळ्या चाचण्या या फक्त कागदावर आहेत. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं हेच जे घटक आहे, हे जे येणारी पिढी आहे, ही जर खऱ्या अर्थानं सक्षम झाली तर ह्यांचा काळ बदलेल, यांची परिस्थिती बदलेल. पण बदलायची मानसिकता कोणाची नाही. फक्त आलेल्या पाड्याला पाडा गिरवायचा, शासनाच्या आलेल्या निधीला कशा पद्धतीने लाटता येईल ह्याकडे लक्ष घालायचं आणि आपली स्वतःची स्वार्थी खळगी भरत आपलं जीवन व्यापन करायचं. हेच या संदर्भित विभागाच्या लोकांचं सध्या काम झालंय. वास्तविक स्वरूपात या लोकांकडं ज्या दृष्टीनं बघितलं पाहिजे, ज्या पद्धतीने यांचं विकास करण्याचा माग धडाका लावला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं जर खऱ्या अर्थानं योजना ज्या आम्ही पाहिल्या जातात, हजारो योजना आहेत, पण त्या योजना फक्त कागदावर गिरवल्या जातात. वास्तविक स्वरूपात ह्यांना जे मिळतं ना, ते शेतकऱ्याचं ज्या पद्धतीनं जीवन आहे की ते मात्र्यावर जगायची वेळ, तसं कुठलं तरी खरकट मात्र वाणून यांचं जीवन जगवण्याची परिस्थिती त्यांनी सुरू केली. त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिकेत शासन आहे, जर अशाच पद्धतीचा शासनाचा कारभार या आदिवासी समाजाच्या माध्यमातून, आदिवासी बांधवांच्या माध्यमातून राहिला तर मला वाटत नाही की कधी हे मुख्य स्त्रोत मध्ये येऊन आपलं जीवन व्यापन करतील. आधी तरी बरं होतं. निसर्गाची शाळा होती, निसर्गाची परिस्थिती होती, म्हणजे वन औषधांची माहिती होती आणि या वन औषधांच्या माहितीच्या जीवावर त्यांना नीट पोटभर तरी अन्न तरी मिळायचं. पण आज जी दयनीय अवस्था करून ठेवली आणि शिक्षणाच्या वाघिणीच्या दुधाची जी डोस त्यांना दिलं जातं ना, त्या दुधामध्ये किती पाणी आहे, किती टक्क्यात पाणी आहे, का पाण्यामध्ये किती दुधाचे थेंब टाकलेले आहेत हे तपासणंच अवघड झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही सगळ्या समाजाला, सगळ्या घटकांना एकत्र आणून देशाचा विकास हा विषय तुम्ही मांडत असतात तर खऱ्या अर्थानं तुमच्या बुद्धीची कीव येते. आपल्याकडं परिस्थिती अशी झालेली की नेहमीचं वाक्य माझं, आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय. हे आंधळ आपल्या पद्धतीनं दळायला सुरुवात केलेली आहे आणि कुत्र मस्त आपलं पोट भरून पीठ खाऊन टाग्या झालेला आहे. आणि आजही ज्या पद्धतीचे उपेक्षित समाज, उपेक्षित बांधव ज्या पद्धतीनं यातना भोगतायत ना, त्या यातनेचा बालंट या समाज कल्याण विभागाच्या डोक्यावर आहे. कारण की अशा प्रतारणा जर तुमच्या अपत्यासोबत झाल्या, अशा प्रतारणा तुमच्या आप्तसुखियांच्या संदर्भात झाल्या तर तुमच्या मनावर काय बेतल? तुम्हाला याचा विचारच नाही. आपलं ठीक आहे ना, जळो, कोणाचं काय जळतंय ते, हेच परिस्थितीत जगणार आहे आम्ही. त्यामुळे तुम्हाला कोणाची काही भ्रांती नसणार आहे. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यानंतर ज्या पद्धतीची स्वप्न पाहिली होती आणि स्वातंत्र्यावर सगळ्यांचा तेवढा अधिकार आहे, शासनाच्या प्रत्येक योजनेवर तेवढा अधिकार आहे की जेवढा जेवढा नरेंद्र मोदींचा आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारून
स्वतःच्या लालसेपोटी आणि स्वतःच्या स्वार्थापोटी ज्या पद्धतीची अवस्था या समाजाची करून ठेवली किंवा या आश्रमशाळांची करून ठेवली ना, खऱ्या अर्थाने त्याचीच कीव येऊ लागलेली. या संदर्भात तुमच्या मनात काही दुखत असेल, थोडं तरी वाटत असेल, तर 100% याच्यावर प्रतिक्रिया द्या. आणि जर आदिवासी बांधवांचं दुःख खऱ्या मनापासून जर तुम्हाला संपवायचं असेल, खऱ्या अर्थानं या सुस्त व्यवस्थेला जर जागा करायचं असेल, तर हा व्हिडिओ प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचू द्या. आणि विषय आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.